नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। बघूया बातमी सविस्तर। नागपूर गेटवर मुले चोरण्याच्या संशयातून नागरिकांनी एकाला केली मारहाण। अफवेवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस उपायुक्त यांचे आवाहन। अमरावती शहरातील नागपुरी गेट परिसरात लहान मुले चोरून नेण्याचा संशय व्यक्त होऊन नागरिकांनी एका व्यक्तीला पकडून मारहाण केली। घटनेनंतर नागपुरी गेट पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला। अलीकडेच अमरावती शहरात लहान मुलांना चोरी करण्याची टोळी सक्रिय असल्याची चर्चा होती, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले की अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध मोठी कारवाई केली जाईल आणि नागरिकांना अफवेवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी आवाहन केले आहे। व्यक्तीला लहान मुलांना पळवलं म्हणून लोकांनी खूप त्याला मारहाण केलेली, नेमकं काय प्रकरण झालेलं? शहरामध्ये अशा प्रकारची जी अफवा आहे की लहान मुलं पळवणारी टोळी आलेली आहे किंवा मुलं गायब होत आहेत, अशा पद्धतीच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। नागपुरी गेट हद्दीमध्ये सुद्धा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एके ठिकाणी एक युवक असा फिरत असताना त्याला लोकांनी केवळ अशा अफवेच्या संशयावरून माल हँडल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहोचून त्याची काही सुटका केलेली आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारे नागरिकांना समजावून सांगितलेले आहे की अशी कोणतीही घटना नसून मुलं पळवणारी टोळी किंवा मुलं गायब होणारा काही प्रकार आपल्या संपूर्ण शहर आयुक्तालयाच्या हद्दीत अस्तित्वात नाही। याबाबत पोलीस सतर्क आहे, जागोजागी आमचं पेट्रोलिंग आहे आणि त्याच पद्धतीने नागरिकांना माझं आव्हान आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तुम्हाला काही अडचण असल्यास 112ला किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा। आम्ही आपल्या मदतीसाठी तयार आहोत, परंतु कृपया अशा कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। अशा सगळ्या ज्या काही अफवा आहेत त्या खोट्या आहेत आणि अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांवर सुद्धा आम्ही कारवाई करू। पाच न्यायाधीश आणि 4 कर्मचाऱ्यांच्या घरी दरोडा पडलेला आहे। चोर दरोडेखोर एवढे हुशार होते का ज्यांच्या घरी न्यायाधीश नाही आहे तिथं चोरी केली आणि जे घरी आहे त्यांना बाहेरून लॉक लावलं। म्हणजे या राज्यामध्ये हिंदू तर खतऱ्यात आला, पण आता न्यायाधीशही खतऱ्यात आले। बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या राज्यानं सरकारच्या याच्यामध्ये आता न्यायाधीशच कापल्या जातं की काय, अशी अवस्था आहे। खरं तर न्यायाधीशच जर इथं अडचणीत असन, न्याय देणारे न्यायाधीशच आता या अवस्थेमध्ये असन, देवाभाऊ तुमची वानरसेना काम कधी करन? कशा पद्धतीने याला आडखटी आणणार? म्हणजे हे स्पष्ट केलं का नाही तुम्ही? का तुम्ही मुख्यमंत्री आहे, तुमच्याजवळच गृह खातं आहे, इथं दरोडेखोर खुलेआम फिरतोय। इथं आम्ही पाहतोय कुठला एखादा चांगला कारभार आहे सांगा, एखादा तहसील दाखवा, एखादा कुठला अधिकारी दाखवा का तो बगर पैशानं काम करतोय म्हणून। तुमच्या राज्यामध्ये प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन राम राज्याला तुम्ही परिचय केला नाही आणि आता न्यायाधीशाच्याच घरी जर चोरी होत असेल तर सामान्याचं काय राहिलं? देवाभाऊ, तुमचं नाव देवाभाऊ आहे, पण देवासारखं राज्य येईन कधी हे आम्हाला अपेक्षा आहे। कधी कधी त्या चोराचे आभार माना वाटतं, असं वाटतं एखाद्या वेळेस। बरे जर न्यायाधीश नाही आता त्यानं खरं तर मंत्र्याच्या घरी दरोडे टाकले पाहिजे। तसंही हे सरकार शेतकऱ्याच्या घरावर दरोडे टाकतंच। आत्ता अमेरिकेतला कापूस, तिथलं सोयाबीन, तिथला मका आयात करतोय तुम्ही आणि हा दरोडाच आहे। न्यायाधीशातला दरोडा टाकला ते बातमी होऊ शकते, पण रोज शेतकऱ्यावर दरोडा पडतं, त्याचं काय? रोशन शालिग्राम कागदेकर, समिता हिरालाल धांडे। आज दिनांक 17/2/2026 रोजी आपल्या हरिसाल येथे जे महसूल विभागामार्फत महाराजस्व कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते, त्या कॅम्पमध्ये बनलेले कास्ट सर्टिफिकेट्स या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सरपंच
माजी सरपंच तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते गावातील जे लाभार्थी आहे यांना कास्ट सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 17 फेब्रुवारी 2026 आणि मी लोणार सरोवर या ठिकाणी आणि मी जात आहे अमरावतीला. आणि या ठिकाणून आता एक विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर आता काय झालं की राज्यामध्ये एक आता वातावरण चेंज होणार आहे, म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये. तर यानुसार मुद्दामून ह्या लोणार सरोवर इथून अंदाज देत आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, निजामाबाद, आदिलाबाद, छत्तीसगड, तेलंगणा त्या परिसरामध्ये काय होणार आहे 23, 24, 25 दरम्यान वातावरण खराब होऊन तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज फक्त विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तो पाऊस सगळीकडे काही पडणार नाही, सर्वदूर पडणार नाही, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. फक्त राज्यात काय होणार आहे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा आणि तामिळनाडू त्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून त्याचा असर फक्त पूर्व विदर्भातल्या काही गावांना बसणार आहे. म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सर्वदूर पाऊस पडणार नाही, फक्त तुरळक ठिकाणी विदर्भातच, पूर्व विदर्भातच पावसाची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर ज्यांच्याकडे हरभरा काढणी चालू आहे, तूर काढणी चालू आहे, तुम्ही काय करा 22 तारखेपर्यंत विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्ही तुमचं तुरीचं हरभऱ्याचं नियोजन करायचं. आणि मी लोणार या ठिकाणावर निश्चितच शेतकरी भेटले आणि एक टीव्हीला बातमी येते की लोणार सरोवराचं पाणी वाढले. तर आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊ. सर, गेल्या म्हणजे या हंगामापासून पावसाळ्याच्या हंगामापासून या सरोवराचं पाणी म्हणजे झपाट्याने वाढत आहे, यावर तुमचं काय मत आहे? तर ह्या लोणार सरोवराचं पाणी वाढत आहे. तर माझ्या पाण्यावर खूप अभ्यास आहे. मी म्हणजे जमिनीतल्या भूगर्भाशाचा खूप अभ्यास केलेला आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो, याचं पाणी वाढण्याचं कारण याचं सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, एकूण आतापर्यंत मी सगळ्या महाराष्ट्रभर फिरलो, सगळ्या जमिनीचा पाणी पातळीवर अभ्यास केल्याच्या नंतर काय झालं 1984ला जितकं पाणी होतं तितकं जमिनीमध्ये पाणी आलंय. तर तुम्ही पाहू शकता की हे इथला धबधबा, इथे एक धबधबा आहे, ते कधीच चालू नव्हतं ना, बरोबर आहे ना. तर यावर्षी पावसाळा सुरू झाला, म्हणजे जे जुने प्रवाह आहेत ना ते सुरू झाल्यामुळं त्याचं याचं पाणी वाढलंय असं माझा तरी अंदाज आहे. कारण की ना माझी स्वतःची विहीर आहे, गावाकडे 100 फूट विहीर आहे बघा. तर त्या विहिरीला आतापर्यंत 1984ला जितकं पाणी होतं ते ह्या वर्षी आलंय. आणि आता 3 वर्ष जर दुष्काळ पडला तरी आमच्या विहिरीचं पाणी कमी होणार नाही, म्हणजे त्याच्यावर अनुभव आहे. कारण की ना तर तसंच हे जे जुने प्रवाहाचे धबधबे आहेत ते सुरू झाले, जुने झरे सुरू झाल्यामुळे याच्यातलं पाणी वाढलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं माझा तरी अंदाज आहे. मी याच्यावर अभ्यास केला. पाणी वाढण्याचं असं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जे, आणि त्या देखील तिथं गोमुख आहे, त्या तिथलं सुद्धा त्याचा म्हणजे त्यावेळेस बघितलं होतं उन्हाळ्यामध्ये तिची धार होती जी छोटी होती, आता खूप मोठी धार चालू आहे. तर त्याच्यामुळे हे देखील कारण आहे पाणी वाढण्याचं. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.